जीवनात समजून घ्यायचं असेल तर आपल्या माणसांना समजून घ्या। ते शंका घ्यायचं काम ऑलरेडी लोकांनी घेतलेलं आहे। आपल्याला माहिती आहे हो आपल्यात माणुसकी किती आहे ते, आणि आपल्यासारख्या लोकांना किती वेळ लागतो कुणाला आपलं करायला। पण पुढच्या व्यक्तीने माणुसकीने आपल्याला आपलं मानलं तरी पाहिजे ना। सर्वांचे कष्ट एक ना एक दिवस नक्कीच त्यांना यशस्वी बनवतात, पण काहींना कमी यश भेटतं तर काहींना जास्त, कारण त्याचं खरं यश स्वतःच्या विचारांवर अवलंबून आहे। आज जे चालू आहे ते तुमच्या मनासारखं नाही चाललंय, आणि यापूर्वी तरी कोठे तुमच्या मनासारखं चालतं। आज काही निर्णय आहेत तुमच्या आयुष्याचे। प्रत्येकाला अजून आपली अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत। मग तीच स्वप्न तुम्ही पूर्ण नाही केली तर केलं काय तुम्ही या जगात येऊन? सांगा ना, केलं काय मग? आहे त्याचा विसर तरी संपवा, नाहीतर आहे त्यातून पुढे जाण्याचा मार्ग तरी काढा। मी इतरांसाठी स्वतःला नाही बदलणार, मी नक्कीच करून दाखवेन। मी कधीच हार मानणार नाही। आपल्याच माणसासमोर ॲटिट्यूडचा काय उपयोग? मला आयुष्य जगायचं आहे, माझ्यासाठी पण आणि माझ्या आईवडिलांसाठी सुद्धा। प्रेमाशिवाय या दुनियेत काहीच सुंदर नाही, मान्य आहे मला, पण मी प्रेमाशिवाय सुंदर काहीच नाही, पण आईवडिलांच्या प्रेमाशिवाय सुंदर काहीच नाही, हे लक्षात असू द्या। जे आपल्याशिवाय आनंदी राहू शकतात अशा व्यक्तींना आनंदाने जगू द्यायचं। त्यांना योग्य वाटते तेच ते करत आहेत, पण आपण उगाच त्रास करून घेत आहोत। त्यांच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करून आपलं आयुष्य त्यांच्या मागे वाया का घालवतात? काही गोष्टी ऐकण्यापेक्षा आपल्या बाबतीत घडत गेल्या तर फार अनुभव येतो। आपण आपल्या करिअरवर लक्ष देऊन आपले ड्रीम्स पूर्ण करायचे। आयुष्य रिलेशनशिपला महत्त्व देणे। सांगायचे एवढंच की जर तुम्ही पहिला नियम फॉलो करून दुसऱ्या नियमाला फॉलो केला तर काही हरकत नाही, पण जर तुम्ही दुसरा नियम फॉलो करून पहिला नियम फॉलो केला तर तुमची स्वप्न फक्त स्वप्नच राहतील। उद्याची वाट नाही पाहायची, जे काही करायचं ते आजच करायचं आहे। उद्या उद्या म्हणत राहून जात आपण उद्यावर सर्व सोपवतो, म्हणून आपल्या हातातून सर्व निघून जात आहे। उद्या विसरायचं ते आज विसरू, उद्या विचार करायचा ते आज करू ना, पण काही उद्यावर जाऊ द्यायचं नाही। जास्तीत जास्त काय होईल, लवकर अनुभव येईल, यातूनच आपण पुढे जात राहू। जगायचं कोणासाठी? जगायचं आपल्या लोकांसाठी, जगायचं ते आपल्या मित्र मैत्रिणींसाठी, जगायचं त्यांच्यासाठी जे आपल्या स्माईलची वाट पाहतात, आणि त्यांच्यासाठी जगायचं त्यांच्यासाठी ज्यांच्या पूर्ण अपेक्षा आपल्याकडून आहेत अशांसाठी जगायचं, आपल्या आईवडिलांसाठी, पण जगताना रडत नाही तर आनंदात जगायचं स्वतःसाठी। वेळच अशी आहे की कसा निर्णय घेऊ समजत नाही। जे पहिला करत होतो तेच करू की काहीतरी नवीन करू कळत नाही। आपल्याला ठरवावं लागेल आता सर्व, दुसरा करतोय म्हणून करू काही उपयोग नाही। एकतर पूर्णपणे हारून जायचं, नाहीतर काहीही करायचं, हेच आता आपल्या समोर आहे। काही गोष्टी वेळीच समजल्या आहेत, चांगलं झालं म्हणायचं। एखाद्या गोष्टीमध्ये गुंतत गेलो तर त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नाही, कारण गुंतत गेलोय आपण म्हणतोय आपण त्यात काय एवढं, पण खरंच ते इतकं सोपं नाही कोणत्याही गोष्टीतून असं सहजासहजी बाहेर पडणं। मनाशी पक्क करावं लागेल ना की मी हे केलं तर होईलच, नाहीतर शंका घेऊन करून दाखवू शकत नाही आपण। कोणी काय बोललं वाईट वाटून घेऊ नका। लोक सांगतात ना तुम्हाला की हे काम तुला जमणार नाही, तेच काम करण्यात जी मजा आहे ना ती कशात नाही। आपण करायला काय जातो आणि होतं काय भलतंच असं आपण सर्वच म्हणतोय, पण आपण करतो तरी ना काहीतरी, ते महत्त्वाचं आहे। मग काय पण होऊ दे, स्वतः पुढे येऊन काहीतरी करतो म्हणून काहीतरी चुकतं, काहीतरी आपल्या मनासारखं होतं। जितकं मोकळेपणाने आपण काहीतरी करू तितकंच आपल्याला त्यातून समाधान भेटेल। पुन्हा तसा दिवस आपल्या समोर आहे। जे काय काल अर्धवट काम ठेवले आहेत ते आज पूर्ण करा, तेच करा जे तुम्हाला जास्त आनंदी ठेवेल। काय माहीत काही निर्णय आज देखील घ्यावे लागतील, काय माहीत उद्या वेळ बदलायची ती आज बदलेल। चुकतील काही निर्णय आज, पण काही बरोबर येतील, पण एकच मनात निर्णय घ्या की जे काय करायचं आहे आज मला, त्याच्यातून माझ्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे। माझ्या देखील भूतकाळामध्ये
खूप काही अडचणी आल्या, ती वेळ देखील खूप वाईट होती. मग आता देखील तशाच अडचणी आहेत आणि सर्वांना माहीत आहेच की वेळ आता किती वाईट आहे. पण भूतकाळामध्ये आलेल्या अडचणीवरून मी एक गोष्ट शिकली आहे, किती वाईट वेळ असू दे, आहे तर वेळच आहे ना. शेवटी ही वेळ देखील निघून जाईल. कितीही अडचणी असू दे, काहीतरी मार्ग निघेलच ना. तर मग तुम्ही कसला विचार करताय, असंच समजावा स्वतःला. आणि आहे तसंच थोडीच राहणार आहात, तुम्ही अजून खूप स्वप्न पूर्ण करायची आहेत. तुमच्यासोबत आज तुमचा विश्वास आहे, तुमची जिद्द आहे. कधीही आयुष्य जगताना स्वतःच्या गरिबीची लाज वाटू द्यायची नाही. जे आहे ते आहे. असे ना, काहीही तुमच्या आईवडिलांनी कितीही काही झालं तरी काही कमी पडू दिलेलं नाही. तुम्हाला त्यांनी देखील खूप कष्ट केले आहेत आणि तुम्ही थोडी दुसऱ्याच्या मागे फिरत बसणार आहात. नाही कमवले इतके पैसे तरी कधी दुःख येऊ द्यायचं नाही आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर. ज्यांनी दुःखाच्या वेळी आपल्याला धीर दिला, मोटिवेशन दिला, आयुष्यामध्ये कसे जगायचं हे समजवलं. आपल्या सर्व अडचणी सिक्रेट शेअर करण्याचं एक चांगलं नातं. जिथे रक्ताची नाती कमी पडतील तिथे आपलं म्हणून पुढे येऊन मदत केली. तुम्हाला जर कायम हॅपी राहायचं असेल तर तुमच्या माइंडला फिलिंगपेक्षा स्ट्रॉंग बनवा. मग कितीही इमोशनल आपण झालो तरी आपण योग्य वेळीच आपल्या फिलिंग शेअर केल्या पाहिजे. आपला खरा संघर्ष तर सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू होईल. अजून जे मिळवायचं ते मिळालं नाही, मग कशाला अशा वेळी शांत राहायचं. आपल्यावर विश्वास ठेवणारे पण भेटतील आणि आपला विश्वास तोडणारे देखील भेटतील. पण आता खूप झाले, पुढे सर्व सहन करून फक्त आपल्या कष्टाची तयारी ठेवायची. उत्सुकतेने कोणतंही काम करायला घाई करायची नाही. आता जे करायचं आहे ते जास्त विचार न करता शांत राहून करायचं आहे. आणि त्यामध्ये फेल जरी झालो तर स्वतःला त्रास करून चुकीचा निर्णय घ्यायला नाही. शांत राहायचं. फेल झालं म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही होत.